व्हिडिओ फोटो आले, आता पुढे नेमका काय तपास व्हावं, कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतायत मिसिंग मध्ये? राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगवरती फार मोठं काम केलं आहे. मस्कत, ओमान, दुबई या भागामधून आम्ही 24 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली. या संदर्भातली प्रेस आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आम्ही घेतली होती. खरं तर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे, एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना, कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांना वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केलं जातं, त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधीकधी परदेशामध्ये केली जाते. ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं, गेल्या वर्षी आपल्यासमोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या. एकंदरच त्याच्यामध्ये 30 जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोकं आहेत, ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात. म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेला आहे. तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं, संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा. 350 मुली ज्या दिसतायत किंवा जे व्हिडिओ दिसतायत तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का, आणि जो अहवाल आलाय त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडला? याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईलमधलीच ही सगळी आकडेवारी मी सांगितली. अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे. या कालावधीमधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईलमधला आहे, तो समोर आलेला आहे. याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे, लॅपटॉप आहे, त्यांचे काही पेनड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे. त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही, काही माहिती मी इथं सांगू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी येतीलच. दोन प्रश्न आहेत. राज्य सरकार एसआयटी स्थापन केली आहे की राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे की करायची? राज्य सरकार त्याच्यात खेवलकरांचा सहभाग फोटोमध्ये दिसतोय का? दोन गोष्टी. राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली की करायची? आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे. याच्यामध्ये एसआयटी स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे. त्याच्यामुळे एसआयटी निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत, ज्यांचं लैंगिक शोषण झालंय त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही. हे फार मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उघडकीस येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून एसआयटी स्थापित होणं फार गरजेचं आहे. या फोटोमध्ये खेवलकर दिसतायत का, इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत सगळे? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.